उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी रवाना झाले। अमित शहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला दाखल झाले। त्याची दृश्य आपण पाहतोय। त्यामुळे या भेटी दरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तत्पूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। काही खासदारांच्या महत्त्वाच्या समस्या सुद्धा या दरम्यान मांडल्या गेलेल्या आहेत। त्या संदर्भात चर्चा झाली आणि शहांच्या भेटीनंतर आता नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवाना झाले। नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे आता निघालेले आहेत आणि ही दृश्य तुम्ही पाहू शकतात की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते आता भेटीसाठी निघालेले आहेत। ही दृश्य तुम्ही पाहू शकतात। सोबत जर आपण पाहिलं तर श्रीकांत शिंदे देखील आहेत आणि ते तर श्रीकांत शिंदे आणि त्याचसोबत एकनाथ शिंदे हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी जाताना आपल्याला पाहू शकतात। आणि ही आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी घडामोड म्हणू शकतो की ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच भेट होत आहे। आणि या ऑपरेशन सिंदूर नंतर आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं होतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे ज्या एनडीएचे घटक पक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांनी मजबूतीने बाजू मांडली। त्याचबरोबर श्रीकांत शिंदे हे ऑपरेशन सिंदूर दरम्यान डेलिगेशनमध्ये त्यांचा समावेश होता। त्यानंतर त्यांची भेट देखील झाली होती। मात्र आज स्वतः एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे हे दोघंही जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत तेव्हा काय नक्की चर्चा करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त होते। एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे देखील असल्यानं या भेटीमध्ये नक्की सध्याच्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवरती काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।